तर आता आपल्याला एक्सरसाइज 8.1 मधलं एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. एक्झाम्पल आपल्याला काय विचारलेलं आहे पहा. अ डाय इज थ्रोन 6 टाइम्स. एक डाय आहे, तो डाय आपण किती टाइम्स थ्रो केला? 6 टाइम्स हा डाय तो थ्रो केला. आणि हा डाय थ्रो केल्यानंतर आपल्याला जो सक्सेस आहे तो सक्सेस काय मिळतो? ऑड नंबर मिळतो. म्हणजे प्रोबॅबिलिटी आपल्याला दिलेली नाही. मग इथे प्रॉब्लेम काय? अ डाय is thrown 6 times success is defined as success is getting odd number. Success is getting odd number. So find the probability. Find the probability. नंबर 1 काय सांगितलंय? नंबर 1 5 सक्सेस. नंबर 2 at least 5 सक्सेस. आणि नंबर 3 काय सांगितलेलं आहे? at most 5 सक्सेस. 5 पे किती आहे? at most 5 सक्सेस. लक्ष द्या इकडं. तर इथे आता लक्षात घ्या की आपल्याला काय करायचं. 5 सक्सेस. तुम्हाला एक डाय जर टॉस केला तर ऑड नंबर मिळतो. याची प्रोबॅबिलिटी किती काय सांगा? ऑड नंबर मिळतो. तुम्हाला माहिती एक डाय टॉस केल्यावरती सॅम्पल स्पेस काय मिळतो? 1 2 3 4 5 आणि 6 हे मिळतं. आणि मग त्याच्यामध्ये ऑड नंबर किती आहे? 3. इव्हेंट काय आला? 3. म्हणजे नंबर ऑफ इव्हेंट अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी. म्हणजे P इज इक्वल टू काय येणार आहे? 3/6 येणार. म्हणजे किती येणार आहे? 1/2. हा P कशाचा आहे? P ऑड नंबर मिळतो. ऑड जर 1/2 मिळत असेल तर इव्हन सुद्धा किती मिळणार आहे? 1/2. म्हणजे Q इज इक्वल टू किती मिळणार आपल्याला? 1 - P. 1 - P मीन्स 1 - हाफ इज इक्वल टू किती आला? 1/12. 1/2. समजलं इथपर्यंत? आता आपल्याला काय सांगितलं? 5 सक्सेस. प्रोबॅबिलिटी P ऑफ 5 सक्सेस मीन्स व्हॉट? 5 सक्सेस म्हणजे काय येणार आहे सांगा? बोला. P ऑफ 5 सक्सेस इज इक्वल P ऑफ x इज इक्वल टू किती घ्यायचं आपल्याला? 5. आता आपल्याला गिवन काय काय? n इज इक्वल टू किती टॉस केले? किती ट्रायल घेतलेलं तुम्ही? 6. n इज इक्वल टू 6. P इज इक्वल टू 1/2 तुम्हाला माहिती आहे. आणि Q इज इक्वल टू सुद्धा किती? 1/2. आणि x इज इक्वल टू किती आहे? 5. आपला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय? B n P इज इक्वल टू NCX. P रेज टू x आणि Q रेज टू n - x. म्हणजे इथे काय घ्यायचं? B n इज इक्वल टू 6 आणि P इज इक्वल टू 1/2 असं घेतलं तरी चालेल किंवा डायरेक्ट असं लिहिलं तरी चालेल. P ऑफ x इज इक्वल टू किती आहे? 5. समजलं काय? P ऑफ x इज इक्वल टू 5. मग काय येणार याचा आन्सर? इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपला? NCX. n इज इक्वल टू 6 आहे. 6C5 इंटू हाफ रेज टू किती येणार आहे? 5 येणार. कळलं? आणि इंटू हाफ रेज टू किती सांगा? टोटल किती आहेत आपल्याकडे? 1. समजलं इथपर्यंत? आणि म्हणून फायनल आन्सर काय येणार तुमचा? 1/2/6. बरोबर आहे ना? आणि हे 6C5 तुम्हाला एक सांगताय की शॉर्टकट का? NCn-1 इज इक्वल टू n असतो. NCn-1 आहे का नाही? n-1 6 - 1 आहे का नाही? त्याचा आन्सर काय असतं? n असतं. आणि म्हणून याचा आन्सर काय येणार आहे? n इज इक्वल टू किती? NCn-1. n इज इक्वल टू किती आपल्याकडे? 6 आहे. किती आहे? 6. वाटलंच तर आपण करून पाहू. 6 फॅक्टोरियल अपॉन किती आहे? बोला. 5 फॅक्टोरियल इन ब्रॅकेट काय येणार आहे? 6 - 5 फॅक्टोरियल. 6 ला 5 गेला किती राहिला? 6 अपॉन किती आला? 1 फॅक्टोरियल 1च असतो. आणि म्हणून इथे काय येणार आहे? इंटू 6. 1/2 रेज टू काय येणार? 6 इंटू 6. आता 1 2 याला कॅन्सल होईल. 3/2 रेज टू काय येणार? 5. 2 रेज टू 5 किती असतो सांग? 32 असतो. 3/ किती येणार आहे? 30. हे तुमचा आन्सर. आन्सर चेक करा. नेक्स्ट काय सांगितलंय? P ऑफ काय सांगितलंय पुढचं? ऍटलीस्ट 5 सक्सेस.
पी ऑफ एक्सिस ऍटलिस्ट मीन्स कमीत कमी 5 आहे. कमीत कमी काय तर 5 वेळेला काय तो ऑड नंबर येतो. 5 पेक्षा कमी वेळेला ऑड नंबर येत नाही. याचा अर्थ पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय येणार आहे 5. कळलं? म्हणजेच काय येणार आहे इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला एनसी म्हणजेच काय येणार आहे 5c 5 सॉरी 6c5 6 पैकी 5 काय येतात ऑड नंबर येतात. इथे काय येणार आहे 1/2 रेज टू किती येणार आहे 5 आणि इनटू काय येणार 1/2 येणार प्लस ऍटलिस्ट 5 म्हणजे कमीत कमी 5 5 पेक्षा कमी नाही. याचा अर्थ 6 येऊ शकतात आणि म्हणून काय येणार आहे 6c6 1/2 रेज टू किती येणार आहे 5 सॉरी 1/2 रेज टू काय येणार 6 येणार आणि म्हणजे काय येतं की ऑड नंबर 6 येतात. त्याचा अर्थ इव्हन नंबर काय येणार 0 येणार. मग 6c5 किती असतो 6 असतो आणि इथे काय येणार आहे इनटू 1/2 रेज टू किती येणार आहे बोला 2 रेज टू 5 इंटू 2 म्हणजे किती सांगा बोला 2 रेज टू 6 येणार का 2 रेज टू 6 आणि प्लस एनसीएल 1 असतो. एनसीएल किती असतो म्हणजे 6c1 6 आणि 1/2 रेज टू किती येते 6. मग त्यानुसार 1/2 रेज टू 6 आपण कॉमन घेतला. इथे किती आला 6 प्लस 1 आला. समजलं? म्हणजे किती आला सांगा 6 प्लस 1 म्हणजे 7 7/2 रेज टू 6 64 आन्सर आहे का चेक करा. त्यानंतर नंबर 3 काय सांगितलंय ऍटमोस्ट 5 म्हणजे पी ऑफ एक्स इज ऍटमोस्ट 5 म्हणजे काय येणार आहे जास्तीत जास्त 5 पाहिजे 5 पेक्षा जास्त नाही. म्हणजे पी ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू किती 5. समजलं का? ऍटलिस्ट ऍटमोस्ट 5 म्हणजे जास्तीत जास्त 5 पेक्षा जास्त नाही. म्हणजे पी ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू 5 याचा अर्थ काय काय येणार सांगा पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू किती 4 आणि प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू किती येणार आहे 5 आणि प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू किती येणार आहे 6. समजलं का? सॉरी पी ऑफ एक्स इज इक्वल टू 5 पर्यंत आहे ना. समजलं काय? आणि मग आता काय करायचं आपल्याला तर यानुसार आता हा एक फॉर्म्युला हे करा किंवा जर कॅल्क्युलेशन जर कमी पाहिजे असेल तर पी ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू 5 कॅन बी रिटन एज 1 मायनस पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 5. हे करा. मी इथं कॅल्क्युलेशन तुम्हाला सोपं जाणार कारण का 1 मायनस काय येणार आहे पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 5 म्हणजे 5 चालेल का नाही. काय पाहिजे मग तुम्हाला पी ऑफ बोला तुम्हाला काय सांगितलंय पी ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू 5 म्हणजे काय 1 मायनस पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 5 म्हणजे काय येणार पी ऑफ 1 मायनस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 6 एवढंच राहणार. म्हणजे काय येणार 1 मायनस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 6 काय येणार सांगा काय येणार. इथं आपण काय केलं काय फॉर्म्युला हा फॉर्म्युला की नाही आपला कोणता आहे 6c6 इंटू 1/2 रेज टू किती येणार आहे सर्वच्या सर्व काय 6 आणि मायनस किती येणार आहे इंटू 1/2 रेज टू काय येणार 0 म्हणजे 1 मायनस. याचा आन्सर किती आला होता आपल्याकडे 1/2 रेज टू किती येणार आहे 6 म्हणजे काय येणार आहे 1 मायनस 1/2 रेज टू 6 म्हणजे किती आलं आपलं 64 आणि मग 64 मधून काय करा 1 सबट्रॅक्ट करा आन्सर काय येणार आहे 63/64. आलं का ना. आता पहा याची नक्की एडिशन 1 येते का नाही पहा 7 प्लस 63 सॉरी इथं 64 1 मायनस किती आलं 1/64 इथे एक कॅन्सल होतो एक राहिलेलं नाही आणि मग हे तुमचा आन्सर आला 63/64 आन्सर चेक करा. समजलंय कळलंय का पहा ठीक आहे.